नमस्कार. पुरंदरचा स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे मस्त मसालेदार रेस्टॉरंटपेक्षाही भारी मटर पनीर. तर त्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतलेत उभे, 2 टोमॅटो चिरलेत, 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेत. ते आता सगळं कुकरमध्ये मी 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे. लसूण या 10-12 पाकळ्या, त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे, त्यानंतर मिरी 10, 5 लवंगा आणि 1 मोठा टेबलस्पून काजूचा तुकडा. हे आता कुकरमध्ये घातलंय आणि 1 ग्लास पाणी घातलंय त्यात. आणि याच्या आता 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला ग्रेव्हीसाठी. आता कुकर होईपर्यंत तर शिजलेलं आहे. आता हे आता काढून घेतलं प्लेटमध्ये आणि थंड व्हायला ठेवलंय. थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचे बारीक. आपल्याला त्याची प्युरी करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर थंड झालं याची प्युरी करून घेते मी. कढई तापत ठेवली. तेल मध्यम तापल्यानंतर त्यात पनीर फ्राय करून घेते. पनीर 5 मिनिट फ्राय झाल्यानंतर त्यातच वाटाणे पण फ्राय करून घ्यायचे. वाटाणे घालते आता मी. पनीर आणि वाटाणे एकत्र 5 मिनिट चांगले फ्राय करून घ्यायचे. अशा तेलात फ्राय केल्यानंतर वाटाण्यांचा कलर खूप छान राहतो, हिरवागार. त्याच तेलात आपण जी प्युरी तयार केली होती ती प्युरी घालतोय. प्युरी घातली की छान परतून घ्यायची 5 ते 10 मिनिट. त्यात काही आपण सुके मसाले वापरणार आहोत. तर इथं मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला असं त्या प्युरीमध्ये घातलं आहे. आणि ही प्युरी आता चांगली तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायची तेलात. साधारणतः 5 मिनिट लागतात हे सगळं फ्राय करायला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत एका बाजूला थोडं गरम पाणी करायला ठेवायचं. आणि त्या प्युरीमध्ये मी 1 मोठा चमचा तूप घातलेला आहे. बटर घातलं तरी चालतं. बटर आता नाहीये माझ्याकडे, त्यामुळे तूप वापरते मी. बटर घातल्यानंतर परत हे 5 मिनिट छान परतायचे. तेल सुटले बघा छान आता ह्या प्युरीला. आता ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी वापरायचं. छान परतून झालेले, कलर पण छान येतोय प्युरीला. आता ह्यात आपण मटार आणि पनीर हे दोन्ही घालायचे आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालायची. साखरेमुळं चव मेंटेन होते त्याची, तिखट वगैरे जास्त लागत नाही. आणि हे आता सगळं एकजीव करून मस्त परतून घ्यायचे. आता परत आपल्याला हे 5 ते 7 मिनिट शिजवायचे चांगलं. घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता ह्या स्टेजला पण तुम्ही. आता परत हे चांगलं तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. आता तेल सुटलंय छान मस्त. आपलं मटार पनीर मस्त तयार आहे. आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. खूप छान टेस्ट येते ह्या मटार पनीरला. आणि घरगुती स्टाईलने केल्यामुळं आपण स्वच्छता वगैरे मेंटेन करतो. हॉटेलमध्ये तसं होत नाही. तर एकदा तुम्ही हे नक्की करा.